हॅलो एव्हरीवन. या व्हिडिओमध्ये आपण 10th स्टँडर्ड इंग्लिश 1.3 बास्केट फुल ऑफ मूनलाइट ह्या पोएमचे वर्कशॉपमधील क्वेश्चन आन्सर आपण बघणार आहोत. चला तर बघूया फर्स्ट क्वेश्चन. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ पोएम. हे जे सेंटेन्सेस आहेत ते तुम्हाला कंप्लीट करायचे विथ द हेल्प ऑफ पोएम. द चाइल्ड वॉन्ट्स टू सो स्मॉल मून्स ऑफ लाईट फ्रॉम. त्या लहान मुलाला चंद्राचा प्रकाश पेरायचा आहे. सो म्हणजे पेरणे. तर मग ती लाईन कंप्लीट होते पोएमच्या हेल्पने. द सिटी टू हिज विलेज ऑन द साइड्स ऑफ द पाथ. शहरापासून गावापर्यंत जो रस्ता येतो ना त्याच्या दोघी बाजूंना त्याला प्रकाशाचे चंद्र पेरायचे आहेत. बी. अकॉर्डिंग टू द चाइल्ड द रूट ऑफ हिज विलेज इज टफ अँड फुल ऑफ. आता ही पुढची लाईन कंप्लीट करायची आहे. तर स्नेक्स अँड स्कॉर्पिओस हे आन्सर आहे. द चाइल्ड वॉन्ट्स बास्केट फुल ऑफ मूनलाइट ऑन लोन. The child wants to light the dark route so that his father returns early. Next question. Write down the describing words used for the following nouns. या nouns साठी कोणते डिस्क्रायबिंग वर्ड्स यूज झालेले आहेत? डिस्क्रायबिंग वर्ड्स म्हणजेच काय? ऍडजेक्टिव्ह. तर मून साठी, रूट साठी, विलेज साठी, मॉर्निंग साठी कोणते डिस्क्रायबिंग वर्ड यूज झालेले आहेत पोएम मध्ये ते तुम्हाला आन्सर करायचे. तुम्हाला पोएम रीड करावी लागेल त्याच्यासाठी आणि त्याच्यातून तुम्हाला आन्सर फाइंड आउट करावे लागतील. तर स्मॉल मून्स, टफ रूट, रस्ता कसा आहे? कठीण आहे ना, टफ रूट. होल विलेज, अर्ली मॉर्निंग. नेक्स्ट क्वेश्चन है. द चाइल्ड इन द पोएम wants to solve the problems of his village. How can the child solve them with the following विशेष answer in your notebook. या कवितेतील जो लहान मुलगा आहे त्याला त्याच्या व्हिलेजचे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करायचे आहेत, समस्या सोडवायच्या आहेत त्याच्या गावाच्या. तर तो मुलगा पुढील ज्या विशेष आहेत त्याच्या, ज्या इच्छा आहेत ए आणि बी, त्या तो कशा सॉल्व्ह करेल ते तुम्हाला तुमच्या नोटबुक मध्ये लिहायचं आहे. तर ए आहे, गिव्ह मी मूनलाइट बास्केट फुल और 2 baskets full with seeds of moonlight. Answer. He can seek help of local people and urge the government or local bodies to provide lights on the roads from the city to his village. B. I want to light the dark route so that my father returns early. Answer. He can, with the help of villagers or government, build good roads and make the roads safe so that his father and other villagers can return safe and early to their village. Next question, question number 4. Pick out and write the lines from the poem that prove the following. तुम्हाला हे जे ए, बी आणि सी हे सेंटेन्सेस दिलेले आहेत ते कोणती लाईन मध्ये डिनोट होतात, दाखवले जात आहेत ते तुम्हाला लिहायचं आहे. फादर रिचेस home late after dark. Answer. When my father returns home, I am asleep. B. Eager to hear fairy tales from his father. हे कोणत्या लाईनीमध्ये दर्शवलं जात आहे हे पोएमच्या? तर आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम या लाईन मध्ये ही लाईन जी आहे ती दर्शवली जाते. सी. Remove the darkness and bring light among the darker paths. Answer. I want to light the dark route so that my father returns early. Next question, question number 5. Write as many as words as you can using full as suffix. For example, basket full and bucket full. तर तुम्हाला वर्ड्स बनवायचे आहेत. त्याच्यात सफिक्स कोणतं यूज व्हायला पाहिजे? फुल. सफिक्स म्हणजे एंडिंगला येणारे शब्द. FUL. बघा इथे बास्केट फुल आणि बकेट फुलच्या शेवटी काय आलेला आहे? FUL हा सफिक्स आलेला आहे. तर असे तुम्हाला किती शब्द बनवता येतील ते तुम्हाला लिहायचं आहे. बास्केट फुल, बकेट फुल, हँड फुल, स्पून फुल, कलरफुल, बग फुल, सॉरी बॅग फुल, पॉट फुल.
Next question. Pick out the examples of alliteration and repetition from the poem. म्हणजे alliteration आणि repetition या फिगर ऑफ स्पीचचे तुम्हाला एक्झाम्पल्स पिकअप करायचे आहेत या पोअम मधून. तर alliterationचे एक्झाम्पल्स कोणते? ओ मून, गिव्ह मी बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन लोन. बघा चा कन्सोनंटचा साऊंड रिपीट होतोय म्हणून हे काय झालं? alliteration. या लाईन मध्ये कोणतं फिगर ऑफ स्पीच यूज झालंय? तर alliteration. अजून alliterationचं अजून एक एक्झाम्पल आहे. आय वॉन्ट टू सो सेट्स ऑफ मून ऑन द साइड्स ऑफ द पाथ. एस एस साऊंड रिपीट होतोय कन्सोनंटचा, सो दॅट्स वाय alliteration. आणि रिपिटेशनचं आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. रिपिटेशन मध्ये वर्ड्स रिपीट होतात. बघा इथे स्मॉल स्मॉल 2 टाइम्स आलाय म्हणून या लाईन मध्ये कोणतं फिगर ऑफ स्पीच आहे? तर रिपिटेशन फिगर ऑफ स्पीच आहे. क्वेश्चन नंबर 7. राईट अँड ॲप्रिसिएशन ऑफ द पोअम. हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला बोर्डच्या एक्झाम मध्ये कंपल्सरी ॲप्रिसिएशन लिहायला एक क्वेश्चन येतो आणि 5 मार्क्सला असतो तो, आणि याच्यात तुम्हाला 5 पॉईंट्सच लिहायचे असतात. तर ह्या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्या. मग आन्सर बघूया. टायटल. अगोदर तुम्हाला टायटल लिहायचं असतं. तर टायटल मध्ये तुम्ही काय लिहिणार? पोअमचं नाव. द टायटल ऑफ द पोअम इज बास्केट फुल ऑफ मूनलाईट. सेकंड पॉइंट असतो द नेम ऑफ द पोएट. पोएटचं नेम काय आहे? द नेम ऑफ द पोएट इज सुनील शर्मा. राईम स्कीम. तर ही पोअम तुम्ही रीड केली असेल किंवा मी अगोदर एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्याच्यात मराठी ट्रान्सलेशन सांगितलेलं आहे पोअमचं. त्याच्यात मी एक्सप्लेन केलेलं आहे की राईम स्कीम कोणती आहे. तर या पोअम मध्ये राईम स्कीम नाहीये, नो राईम स्कीम. तर मग ही पोअम कशात आहे? फ्री वर्स मध्ये. तर तुम्ही एक्झाम मध्ये कसं लिहिणार? देयर इज नो राईम स्कीम इन दिस पोअम. दिस पोअम इज इन फ्री वर्स. नेक्स्ट पॉइंट असेल फिगर ऑफ स्पीच. रिपिटेशन अँड alliteration हे फिगर ऑफ स्पीच या पोअम मध्ये यूज झालेले आहे. तुम्ही एक फिगर ऑफ स्पीच लिहिलं तरी चालणार आहे. देन थीम और सेंट्रल आयडिया ऑफ द पोअम. द पोअम shows a child's deep love and care for his father. He requests the moon to give him basket full of moonlight so that he can light up the dark and dangerous road from the city to his village. The child wants his father to come home early and spend time with him. The poem highlights innocence, family love, and the desire for safety. Next question. Question number 8. Write an imaginary letter to the moon to convey your feelings about it. Discuss about it with your partner and draft the letter using the poem as a basis for the letter. या कवितेच्या आधारे तुमच्या भावना चंद्राला कळवण्याकरता तुम्हाला एक काल्पनिक पत्र लिहायचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही खालील पॉइंट्स यूज करू शकतात. सपोर्टिंग पॉइंट्स यूज करू शकतात. ए पॉइंट आहे साइन ऑफ ब्युटी, बी सिम्बॉल ऑफ जॉय, सी इन्फायनाइट प्लेजर, डी अर्ज टू कंपोज पोएम्स, सॉन्ग्स अँड म्युझिक. आन्सर आहे अ लेटर टू द मून. रवी पाटील, नाथपाडा, गडचिरोली, 11th June 2025. Dear Chanda Mama, how we love you. Dear, you are the symbol of love and beauty, not only for children like us, but also for the grown-ups. You are the one who looks after all the living things on the earth and gives joy to all of them. Looking at you gives us a great heavenly joy. Your cool light gives us comfort and soothes our body and soul. Your cool light guides the travelers at night and gives infinite pleasure of walking in the serenely beautiful light. Mother sings your song to make children sleep. Your beauty inspires poets and musicians to compose songs. Chanda Mama, be with us all the time to fill our hearts with your beauty, love, and pleasant appearance.
With basketful of love, your loving nephew Ravi Patil. Next question. Discuss with your friend or brother or sister or your classmate and write your list of wishes to make your village or town, city, people happy. You can use the following words. तुमच्या गावातील लोक आनंदी राहायला हवी याच्यासाठी तुम्हाला कोणत्या गोष्टी लागतील याची यादी करायची आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही हे पॉइंट्स यूज करू शकता. ग्रेट, विश, शेअर, टॉक, हेल्प, कोऑपरेट, कम्युनिकेट. या क्वेश्चनचा आन्सर आहे. हे 8 पॉइंट्स आहेत, आपण रीड करूया. To provide all modern facilities like electricity, good roads, water supply, etc. to villagers living in remote areas. Second, to improve the conditions of poor farmers with aids, funds, and full support during drought. Third, to eradicate poverty, ignorance, and illiteracy. Fourth, to keep their surroundings clean and healthy. Fifth, to fight against injustice, corruption, and terrorism. Sixth point, to maintain peace and order in the society. Seventh, to remove their beliefs and superstitions. Eighth number, to make them aware of their sense of duty. Last question आहे. Let's compose imaginary poetic lines. तुम्हाला काल्पनिक पोएटिक लाईन्स कंपोज करायच्या आहेत, म्हणजे लिहायच्या आहेत. 2 लाईन्स तुम्हाला दिलेल्या आहेत, रिमेनिंग लाईन्स तुम्हाला बनवायच्या आहेत. तर आन्सर बघूया. Showing the shades of moonlight, let's find the road to space. Traveling among the stars in a galaxy, we will learn whole of them, their history, geography, and the aliens who might live there. अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण ऑल 10 क्वेश्चन्स चे आन्सर आपण बघितलेले आहेत. ह्या ऑल क्वेश्चन्स मध्ये ॲप्रिसिएशनचा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे, तो तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहा. रिमेनिंग क्वेश्चन रीड करा, त्याचे आन्सर्स रीड करा. थँक्यू सो मच.